25 पर्व 11वे आहे आणि तुम्ही दरवर्षी या स्पर्धेत खेळायला येता. दादांवरचं असलेलं प्रेम तुम्ही नेहमीच सांगता आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कारण विजय पावले तर आम्हाला ऑलराऊंडर म्हणून माहित होते, परंतु विजय पावलेची जी बहरदारकी आज जे अर्धशतक झळकावलंय आणि आज जो परफॉर्मन्स केलाय त्याबद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेबद्दल? पृथ्वीराज चषक कधी खेळतो या भूकेने ताणलेला असतो. कारण मला वाटतं पूर्ण वर्षभर आम्ही सर्वत्र खेळत असतो, पण आपल्या भागात सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये मला वाटतं नावाजोपाला आलेली स्पर्धा म्हणजे तर पृथ्वीराज चषक. कारण इथं कायमच मला वाटतं बक्षिसांची भव्यता दिव्यता असेल किंवा ऑर्गनायझर्स लोक असतील, अंपायर लोक असतील आणि ग्राउंड सुद्धा असतील. मला वाटतं एवढ्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा एवढं चांगलं आयोजन नियोजन कसं करता येईल तसं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं पृथ्वीराज चषक आहे. खूप सुंदर आयोजन नियोजन, कुठेही कसली कमतरता भासत नाही. आपण बऱ्याच वेळा बघायला गेलो तर प्रत्येक मोठ्या स्पर्धांमध्ये ग्राउंडचा प्रॉब्लेम असलेला पाहायला मिळतोय. इथं जरी एक साईड पॅक असली तरी सुद्धा असं वाटत नाही कुठेतरी आपण एक साईड पॅक अशा ग्राउंडवर खेळतोय. कारण पुढचा ॲटमॉस्फिअर आहे आणि जी स्पर्धेची बांधणी आहे. कारण या स्पर्धेमध्ये मला वाटतं कुठलाही खेळाडू असा मोका राहू शकत नाही. कारण तालुका वाईज आहे, गाव वाईज आहे, आयकॉन आहे, त्याच्याबरोबर 40+ सुद्धा आहे आणि ओपनच्या सुद्धा टुर्नामेंट म्हणजे अशी कुठलीच स्पर्धा अजून मी बघितलेली नाही जी या पद्धतीने या स्वरूपात घेतली जाते. कारण 40+ पासून मला वाटतंय 18 ते आमच्या टीम मध्ये 16 वर्षाचा मुलगा आता जो डेप्टी बॉय टाकत होता त्याच्या पण मला वाटतं लहान मुलांपासून मला वाटतं आता जे आपलं क्रिकेट संपवण्याच्या मार्गावर त्या लोकांपर्यंत इथं खेळायला भेटतंय. तर मला वाटतं आभार मानतो भाऊंचं आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं. कारण एक चांगली स्पर्धा आणि दरवर्षी स्पर्धेमध्ये बक्षिसांच्या रकमेत सुद्धा वाढ केली जाते. कारण आता बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी आपण 5 लाख, 10 लाख, 15 लाख अशा स्पर्धा बघत असतो, पण आपल्या भागामध्ये 3 लाख म्हणजे आपल्याला 15 लाखापेक्षा कमी नाही. कारण आपल्या इकडे खूप छोट्या छोट्या स्पर्धांना जाऊन सुद्धा आपण आपली मेहनत दाखवत असतो. तर अशा स्पर्धा आपल्याला वारंवार खेळता यायला पाहिजे, बघता यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला लाईव्ह सुद्धा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं त्यांनी उपलब्ध करून दिले. आम्ही खेळतो आपल्या भागामध्ये लाईव्ह नसतं, आपण लाईव्ह नसतं त्यामुळे आपल्याकडे बरेच खेळाडू माघारी आहेत, मागं पडलेले आहेत क्रिकेटमध्ये. कारण आजचं सिच्युएशन असं आहे, सोशल मीडियावरती जो हायलाइट होतो तोच दिसतो. कारण प्रत्येक खेळाडू, प्रत्येक सिलेक्टर किंवा प्रत्येक टीम मधले ओनर्स लोक असतील ती गावागावात जाऊन बघू शकत नाही. तर मला वाटतं जे लोक एक चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात त्याचबरोबर ती टुर्नामेंट लाईव्ह कशी करता येईल याच्याकडे सुद्धा त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण आपल्या भागामध्ये खूप मोठं टॅलेंट आहे. प्रथमतः मला वाटतं सातारा जिल्ह्यात तर खरंच खूप मोठं टॅलेंट आहे, खरंच खूप सुंदर असे प्लेयर्स आहेत आणि ते सुद्धा प्लेयर आपल्या जे चांगलं व्यासपीठ मिळत नसल्यामुळे थोडंसं मागे आहे. तर मला वाटतं भाऊंच्या माध्यमातून जे व्यासपीठ सुरू झाले ते असंच जे लोक ऐकतायत बघतायत त्यांनी सुद्धा यावर थोडं लक्ष देऊन आपल्या भागातील खेळाडू कसं पुढे जातील यासाठी थोडंसं चांगलं व्यासपीठ द्यायचा प्रयत्न करा. नक्कीच आम्हाला जसं व्यासपीठ मिळालं आम्ही थोडंसं कुठं आमच्या भागाचं गावाचं नाव करत राहील, गावचं नाव करत राहील, तसं तुम्ही तुमच्या सुद्धा सातारचं नाव असेल, भागाचं नाव असेल, पुढे जायला काही हरकत नाही. तर तुम्ही थोडंसं अजून यामध्ये हेल्प डोकं लावून थोडंसं अजून चांगलं करू शकता असं मी बोलू इच्छितो. आणि आज इथं बोलवलं मला वाटतं खूप चांगली टुर्नामेंट खेळायला मिळते. आम्ही पहिली मॅच जिंकलोय, अजून चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न. थँक्यू. आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, ISPLचं पुन्हा एकदा सीझन 1 येत आहे, त्याच्यासाठी काही जे युवा आहेत त्यांना काही संदेश देऊ इच्छितो का? कारण खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि यावर्षी जी मॅन ऑफ द सिरीज साठी 3.5 कोटीची कार जी आता इन्व्हेस्ट केली आहे त्याच्याबद्दल काय सांगेल आणि ISPLच्या पुढच्या प्रवासाबद्दल काय सांगेल? नक्कीच मी लास्ट इयर पण बोललो होतो, ISPL हे क्रिकेटच आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. पण आपण आता जे क्रिकेट खेळतो तेच तिथं क्रिकेट खेळायचं आहे. फक्त भव्यता दिव्यता वेगळी आहे क्रिकेटची, त्यामुळं आपल्याला वेगळं वाटतंय. जे क्रिकेट आपण इथं खेळतोय तेच क्रिकेट तिथं खेळायचं. फक्त खेळामध्ये तुमचं सातत्य, परफॉर्मन्स आणि फिटनेस हे फक्त तुम्हाला क्लिअर करणं, चांगलं ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही फिटनेस मध्ये चांगला असाल, परफॉर्मन्स मध्ये चांगला असेल, तुमच्या खेळामध्ये सातत्य असेल तर 100% तुम्ही देखील ISPL ही स्पर्धा नक्कीच पुढच्या काही वर्षामध्ये खेळू शकता. कारण आता यावर्षी 8 टीम झाले, त्यांनी सुद्धा चांगले प्लेयर्स कसे आपल्यापर्यंत पोहोचतील, त्यांना चांगलं कसं व्यासपीठ मिळेल. कारण पहिल्यांदा 15 खेळाडू निवडले जात होते, आता 18 खेळाडू निवडले जात आहेत. त्याच्याबरोबर अजून 2 टीम म्हणजे 8 टीम झाले, जवळजवळ 40 खेळाडूंना अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये सामील होता येईल. तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये येऊ शकता. कमी समजू नका स्वतःला, खेड्यातले असो, गावातले असो, सिटीमधले असो,
क्रिकेट हा खेळ फक्त स्वतः मेहनत करून खेळा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद विजय. तर हे होते विजय पावले. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं. पुन्हा एकदा मॅच कडे, कारण मॅच ऑन आहे. धन्यवाद.